एवढं करून काय झालं असेल? काय वाटतं तुम्हाला? निघाला असेल का टॉय? आयुष्याच्या धावपळीत आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल हे कधीच मरत नाही. आज जेव्हा मी माझ्या मुलांसोबत त्या मॉल मधल्या लहानशा ट्रेनमध्ये बसले तेव्हा मला जाणवलं की आयुष्यातील खरा आनंद हा मोठमोठ्या महागड्या गोष्टींमध्ये नाही तर अशा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांमध्ये दडलेला आहे. ट्रेनची धून, मुलांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि मुलांसोबत पुन्हा एकदा लहान होण्याची संधी. पालकांसाठी यापेक्षा दुसरा मोठा आनंद कोणता असू शकतो? नंतर तिथे थोडी शॉपिंग झाली, फिरून झालं. पुढे शिवांशला दिसले ते टॉय गेम, ज्यामध्ये फक्त आपला टाइम आणि पैसे जातात. आम्ही जेव्हा जेव्हा मॉलमध्ये जातो तेव्हा हा गेम ट्राय करत असतो, पण टॉईज काही मिळत नाहीत. तुम्ही कधी काढला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. यावेळेलाही शिवांश आणि त्याचा डॅडा पुन्हा ट्राय करतोय. सर्व गेम्स बघून झाले, विचार करून झाला, मग दोघांनी ठरवलं की कोणता गेम खेळायचा तो. एवढं करून काय झालं असेल? काय वाटतं तुम्हाला? निघाला असेल का टॉय? फिरून झाल्यानंतर पाय आपोआप वळले ते खाण्याच्या दिशेकडे. खूप भूक लागली होती, पण नंबर होता ऑर्डरचा 62 नंबर होता. थोडा वेळ वाट पाहिली, मग खाऊनही झालं. आता पुढे काय? पुढे म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही आलोय तिकडे निघालो. शिवांशला मॉलमध्ये जाण्याची ओढ असते, त्याचं मुख्य कारण म्हणजे गेम झोन. दादासोबत शंभूनेही खूप एन्जॉय केलं. बालपण ही पुन्हा न येणारी वेळ आहे. मुलांच्या लहानपणीचे ते हट्ट, ती खेळणी आणि त्यांच्या छोट्या छोट्या आवडी जपून ठेवा, कारण एकदा काही वेळ निघून गेली की ती पुन्हा कधीच येणार नाही. उद्याच्या जबाबदारींच्या जगात त्यांना आयुष्यभर पळायचे आहे, पण आज त्यांना तुमच्या मायेची ऊब आणि आनंदाचे क्षण नक्कीच देऊ शकता. मुलांचे बालपण म्हणजे आयुष्यभराची पुंजी असते. त्यांच्या आजच्या छोट्या मागण्या पूर्ण करणे म्हणजे फक्त हट्ट पुरवणे नाही, तर त्यांच्या भविष्यातील आठवणीच्या बँकेत आनंदाचे काही क्षण साठवणे असतात. उद्याच्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांना परिपक्व बनवतील, पण आजचे हे बालपण त्यांना माणूस म्हणून आनंदी ठेवेल. तसेच मुलांचे बालपण ही पुन्हा न येणारी वेळ आहे. त्यांना महागड्या खेळण्यांपेक्षा तुमच्या प्रेमाची आणि वेळेची गरज असते. आज तुम्ही दिलेला वेळ भविष्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भक्कम पाया बनेल. आपल्या चिमुकल्यांसोबत आनंदी क्षण नक्कीच घालवा.